हाय अगेन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग गाईज. तर आमचा आता छोटासा ब्लॉग स्टार्ट झालेला आहे. आता रात्रीचे वाजले तर आता तुम्हाला दिसत असेल माझी छोटी नणंदबाई आरोही सोबत. आता वाजलेत रात्रीचे 8 आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही मुंब्रा देवीला चाललोय. आम्ही आय थिंक लग्नाला माझे 2 वर्ष झालेत आणि 2 वर्षापासून मी मुंब्रा देवीची ओटी भरते नवरात्रीत 9 दिवसामध्ये जसा टाइम भेटेल तसा. तर आता पण मी निघाली आहे. माझ्यासोबत मी, सुनीत, माझी जाऊबाई काजलताई आणि आरोही आम्ही सगळे निघालोय. बाबूला नाही घेतलंय कारण की चढायचं वरती तर खूप त्याला त्रास होऊ शकतो म्हणून त्याला नाही घेतलंय आणि मोस्टली आम्हीच जातो नेहमी दरवर्षी. तर आता ह्यावेळेस आम्ही आता ओटी भरायला चाललोय. फर्स्ट टाइम आरोही फर्स्ट टाइम येते आणि आम्ही आता चाललोय. थर्ड टाइम आहे. चला तुम्हाला दाखवते मुंब्रा देवीचं दर्शन. बाय बाय. सुनीत तिकडे गाडी पार्क करायला गेलेला आहे आणि खूप लोकांची गर्दी दिसते कारण की इथे भरपूर गाड्या आहेत आणि ते हायवेला टच असल्यामुळे ना इथे मोस्टली आपली पब्लिक व्हेकल नाही येऊ शकत. ऑटोज वगैरे तुम्ही ट्राय करू शकता, बट जर स्वतःची पर्सनल बाईकने आला आणि कारने आला ना तर तुम्हाला प्रेफरेबल आहे कारण की इकडे असं हायवेला टच आहे त्याच्यामुळे रोडवेज थोडासा इश्यू होऊ शकतो. आणि खाली पायथ्यालाच इथे छोटे छोटे दुकानं आहेत. आता आपल्याला एवढंच चढायचंय वरती, त्या तिकडे वर जायचं त्या मंदिरात. आम्ही आता 8:20ला चालू केलं चढायला. पुढे बघू किती वाजतात. आम्ही चालतोय. इथे थोडा अंधार आहे, वरती लाइटिंग्स आहेत आणि स्टार्टिंगलाच हवा टाईट झाली आहे. खरंच 10 शिड्या चढून पण होतच. चला आता सुनीत आणि आरोही पुढे निघाले. लोकांची गर्दी तर दिसतीये खूप, फक्त इथे थोडीशी लाईटीची अरेंजमेंट करायला पाहिजे होती. आम्ही ना खूप थकलो, 10 पायऱ्या घेऊन गॅप घेतोय मध्ये मध्ये. पण पाऊस सुद्धा आहे आणि आम्ही आता पावसात चढतात. बघता चेहऱ्यावर ओला झालाय, पाणी बिणी. खूप परीक्षा घेते देवी. जमलोय पण अनुभव चांगला असतो वरती गेल्यावर, कळेल तुम्हाला सर्वांना. इथे असे स्टॉल्स आहेत, ओटी सामान घ्यायचं वगैरे वरती पण आहेत सोयी सुविधा. आता आपण बघूया आतमध्ये किती गर्दी. तिला सुरुवात केलेली, आता 8:43ला वर पण गर्दी आहे गाईज आतमध्ये. आता ओटी भरून घेऊया. देवीचं दर्शन आणि सुनीतने दिलेली साडी पण चढवलेली आहे. सुनीतची नवसाची साडी होती. ट्रेन्सच्या समोरच कालभैरवांचं दर्शन झालं. हे कालभैरवांचंच आहे. इकडचे गवळी दादा आणि गाडीवाला बाबा म्हणजे असे देव आहे इथे मानले जाणारे. आणि हा परिसर तुम्ही बघू शकता डोंगरात आहे. इथे लोक राहतात पण कारण की देवीची सतत पूजा करायला लागते म्हणून. आणि खूप लोकांची गर्दी सुद्धा आहे.
गॅलरी आहे, म्हणजे त्यांनी वरती असं बनवलेलं आहे व्ह्यू साठी. आणि तुम्ही वरचा व्ह्यू बघू शकता. आम्ही एवढा डोंगर चढलोय, खाली तिथे रोड आहे, ते रेती बंदर आहे. हा, म्हणजे रेती बंदरला ते पुढे कनेक्ट होतं. आणि तुम्ही सिटी बघू शकता, म्हणजे ही मुंब्रा आहे हे पूर्ण. हा मुंब्रा बायपास रोड आहे. आजीला लाडू घेतो. आमच्या आजीला हे लाडू खूप आवडतात. मग ते मुंब्रा देवीला नेहमी सुनी झाला की आजीला घेऊन येतो. तसे इथे भरपूर असे स्टॉल्स आहेत. व्ह्यू अजून पण वरचा व्ह्यू लाइटिंग खूप छान दिसतं. आता सोनीत चाललाय खाली खाली, तो पण दमलाय. पण त्याला तर खरं 12 महिन्याची प्रॅक्टिस आहे, कारण की तो दर महिन्याला येत होता मुंब्रा देवीला. त्याची श्रद्धा होती त्याच्यामुळे. तर दर महिन्याला तो येत होता इकडे पाया पडायला सुनीत. आता आय थिंक हा त्याचं गेल्या नवरात्रीपासून त्याने सुरुवात केलेली. प्रत्येक महिन्याला शुक्रवारी तो जात होता. आता आम्ही जरा खूप चढून आलो, तर आता जरा लिंबू पाणी प्यायला थांबलोय. आणि दरवेळेस मी मुंब्रा देवीला आली की इथे लिंबू पाणी पितेच. सगळे आता थांबलेत. ते वडापाव वगैरे पण भेटतंय गरम गरम. आपण पाया पडून गेलो साती असराईला. आता जरा थोडंच राहिलंय खाली उतरायला आणि मग आम्ही घरी सीधा. सो आपली आरोही फर्स्ट टाइम आलेली आपल्यासोबत. तर ती जर सांगेल रिव्ह्यू कसा होता मुंब्रा देवीचा. आली मी पहिल्यांदा, मला तर असं वाटलं की मी मिडवेलाच क्विट करेल, कारण की एवढं वरती होतं. घरातून तर मी एकदम ओव्हर कॉन्फिडन्स मधून आलेली, पण इथे येऊन समजलंय, रियालिटी समजली. नाईस, ओव्हरऑल गुड. चांगलं होतं. चढायला कशी वाट लागली. उतरायला तर अजून त्रास. चला आता हळूहळू उतरे आपण. चला आता पाऊस चालू झालाय खूप. बरं झालं नशीब वरती जातोपर्यंत नव्हता. आणि मंदिर इथून बघू शकता तुम्ही. आम्ही खाली उतरलोय. 5च मिनिटं राहिलेत फक्त खाली उतरायला. दर्शन झालं आमचं फायनली ह्या वर्षी पण. चला आता खाली जाऊया आणि पावसाची मजा घेत घेत जाऊया. मी छत्री नाही आणली. चला तोंड बघू शकता, एकदम लाल लाल कुंकू मस्त लागलेला आहे. आणि आमचं आजचं दर्शन पण झालेलं आहे. आवाज खूप स्लो येत असेल तुम्हाला, आता सॉरी, माफ करा. पाऊस पण चालू होता आणि आमचं खूप घाईघाईत ठरलं. मी एक ऑफिसवरनं आली 7 वाजता. मग संध्याकाळचं तर दरवर्षी आम्ही सकाळी येऊन जातो, पण यावेळेस संध्याकाळचा प्लॅन केला. थोडं ऑफिसमध्ये सुट्ट्या वगैरे मॅनेज नव्हत्या होत म्हणून. आणि सगळं इकडे बंद झालेलं आहे, दुकानं वगैरे. आता फटाफट. तसं आम्हाला मुंब्रा देवी जवळच आहे आमच्या इथनं. 15-20 मिनिटात हार्डली आम्ही स्कूटीने पोहोचलो इकडे. आता आमचं दोघांचं पण दर्शन झालेलं आहे. 3रं वर्ष आमच्या दोघांचं एकत्र दर्शन करायचं. तर खाली उतरतो आता. पाऊस आलाय. चला घरी पोचायची घाई आता. आता हे लोक स्कूटी काढतायत. बरं झालं आमची स्कूटी आणली आहे, तर आम्ही जरा जाऊ शकतो शांततेत. आणि इकडे मुश्किल आहे तुम्हाला काही पण ट्रान्सपोर्ट भेटणं. मी आधीच सांगितलेलं व्हिडिओमध्ये. जाताना ऑटो भेटू शकते, जाताना नाही. राईट. जाताना वांदे होऊ शकतात, त्याच्यामुळे पर्सनल व्हेकलने या प्रेफर करेल. आता आम्हाला समजलं सहज आरोहीचा पाय शेक होतोय पूर्ण. कसं वाटतं आरोही? आम्ही तिच्या पायाला हात लावून बघतोय, असं शेकी होतोय एकदम. तिने चढली आहे, उतरली आहे. कसा शेक होतोय दाखवतो शेक. आमच्या एरियामध्ये रात्रीची तयारी झाली गरब्याची. जागोजागी आता असे मंडप आहेत देवींची लावलेली. तर तुम्ही बघू शकता देवी. तुम्ही थांबवलंच आहे इथे डायरेक्ट.
आता किती मस्त मस्त मूर्त्या आहेत बाबा देवीच्या, छान.